ही समोरची नारळाची झाडं बघून तुम्हाला हा सीन कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय सावंत आणि पुन्हा एकदा प्रवास जीवनाच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आता मी सध्या गोव्यामध्ये आहे। हे बघा, ही नारळाची झाडं बघून तुम्हाला समजेल की मी आता कुठं आहे। मागचा जो तुम्ही सीन बघताय बघा, तर त्या सीनवरून ना तुम्हाला इथं फोटोशूटसाठी एकदम उत्तम ठिकाण आहे बघा। तर आम्ही आता इथली जंगलामधली रानमेवा म्हणजे चूर्ण आम्ही खायला चाललोय। तर आम्ही तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच कशा प्रकारे चूर्ण असतात। काही जणांना माहीत असतील तर काही जण जे गावाकडची मुलं आहेत त्यांना माहीत असतात, तर इकडच्या मुलांना माहीत नाही आहे। बघायला गेलं तर गावा ठिकाणी अशी फळं खायला भेटतात, पण आता आम्हाला गोव्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहे। तिथं आम्हाला झाड स्वप्नील मला म्हणत होता की तिकडं झाडं वगैरे आहेत त्यांच्या चूर्णांच्या, त्यामुळे आता आम्ही तिकडे चाललोय। बघा समोर किती अशी गोंडस अशी वासरं आहेत। तर गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा गायी सोडल्या जातात। तर आम्ही आता ऑन लोकेशन येऊन पोचलोय। तर सांगायचा विषय म्हणजे की मित्रांनो, अशी जी रानमेवा असतो म्हणजे जी रानफळं असतात ती आपल्याला गावा ठिकाणी खायला भेटतात, पण आम्ही आता सध्या गोव्यात त्याचा आनंद घ्यायला चाललोय। पण हे मला घेऊन आलेत, पण भेटतात का काय माहिती। त्यांना मी विचारलं की तुम्ही गेलात का, तर कधी काय गेलो नाही सांगतात, पण त्यांना झाडं कुठं दिसली काय माहिती। आणि हे बघा पूर्णपणे असं जंगल आहे। चूर्णांचा शोध घेत तिघे जण सुटलीत आपल्या समोर। कुठं राहीत हे बघा, ही वरती आहे तशी, ही कच्ची आहे थोडी। हे बघा, हे करवंदांचं झाड आहे, पण त्याला मध्ये मध्ये करवंद लागलेत। ही बघा, स्वप्नील इकडं झाड हलवतंय म्हणजे ते खाली पडतील एवढे वरती असतात। आणि या चुरणीच्या झाडाला काटे असतात, त्यामुळे त्याला हात पाय पण पकडू शकत नाही। बऱ्यापैकी सगळी खाली पडलीत। आणि खरं म्हणजे ना, तर ही आपल्याला गावाकडची आठवण देण्यासारखी एक हे आहे। कारण की आम्ही असे गावाकडे फळं वगैरे अशी जंगलात काढायला जातो, पण आम्ही पहिल्यांदा आता गोव्यामध्ये आलोय। तर आम्ही बाहेर कामाला असल्यामुळे इकडे पण आम्ही आनंद घेतो, कारण की असं रानफळांचा वगैरे। तर माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, हे दोघं जण वरून काढण्याचा प्रयत्न करतात। मित्र आहे, जांभऱ्याचा आहे प्रवीण। तर त्याला आज रविवारची सुट्टी होती, त्यामुळे तो देखील रूमवर आला। आणि स्वप्नील तिकडं काठीने असे त्याला झाडाला खाली लटकवायचा प्रयत्न करतोय। प्रवीण, मग काय सांगायचं बाबा? ते बघ, माझ्या हाताला काटा घुसला चूर्णाचा। अरे कधी घुसला काटा? परवा दिवशी गेलो त्यावेळेला। अरे यार, त्याच्या हाताला काटा घुसला म्हणजे चुरणीच्या झाडाला काटे असतात, त्यामुळे काढताना आपण सांभाळून काढावं लागतात। तर फायनली आम्हाला खाली अशी चूर्ण भेटलीत। तर बघा, ही अशी चूर्ण असतात, ही बारकी बारकी। ही तुम्हाला ही पांढरे पांढरे दिसतात बघा, ती पिकलीत। आणि हिरवी हिरवी आहेत ते अजून पिकलेली नाहीत। हे बघा, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जरूर गावाकडची आठवण येणार, कारण की आपण गावाकडे अजितने एवढी कलेक्ट केली। तर मित्रांनो, आम्ही चूर्णानं आलो, पण आता इथं करवंद पिकलीत। बेसिकली करवंद बघायला गेलं तर मे महिन्यामध्ये पिकतात, पण इथं आता लवकर पिकलीत। जी काळी काळी झालीत ना, ती करवंद पिकलेली आहे बघा। अजितला काटे लागलेत, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की यांना बारके बारके काटे असतात, त्यामुळे असं काट्यांपासून जरा सावध राहावं लागतंय। तर अजितने बऱ्यापैकी गोळा केली चूर्ण। अरे परवीन कुठे गेला? परवीन कुठं शोध घेत घेत तिकडे दुसऱ्या ठिकाणी गेलाय। चुका विकायचा आम्हाला एक तरी दुसरा रस्ता माहित नाही एवढा आहे। आज संडे होता, त्या कारणाने आम्हाला सुट्टी होती। म्हटलं जरा एक फेरी मारून येऊया। तर अधूनमधून असं जंगलाच्या सानिध्यात वेळ काढला पाहिजे। आणि तसं मला असं हिरव्या ठिकाणी असं फिरायची मला भरपूर अशी आवड आहे, त्यामुळे मी असं अधूनमधून जात असतो। आणि ही फळं आहेत तुम्हाला बाजारामध्ये कुठं भेटणार नाहीत, तर आपल्याला अशी जंगला ठिकाणीच खायला भेटतील। तर ह्याचा आनंद घेणं गरजेचं आहे। आपण लेट आलो रे, आपल्याला माहित नव्हतं ना आजी तिकडे आहेत म्हणून असं ना। मार्चच्या एंडिंगला यायला पाहिजे। हा, मार्चच्या एंडिंगला आलं का नाही मग भेटतील बऱ्यापैकी। आई बघ, तुझ्या हातावरती डोक्यावरती बघ। बघा, अशा झेळे असतात, पण त्यांना बारीक बारीक असे काटे असतात, त्यामुळे असं जरा जपून काढावं लागतंय।
काय काय चूर्ण काढायला गेलो झाले वांदे. बघा स्वप्नील म्हणतोय की चूर्ण काढायला गेलो आणि झाले वांदे, कारण की त्याला पण देखील काटे लागलेत. बघा अजितला काटे लागलेले तुम्ही बघितलं असाल तर. हे बघा अजितलाच भरपूर भेटतात. हे 2-3 वेळ झाले अजितला भेटली. आम्ही असंच बोंबलत पाठीमागे फिरतोय, कारण की अजित देखील एक फार्मासिस्ट आहे. तुम्ही चूर्ण खाते म्हणून तुम्ही काहीतरी कमेंट करू शकत नाही, म्हणजे वाईट कमेंट करसाल, कारण की अजित एक फार्मासिस्ट आहे आणि तो फार्मासिस्ट असून सुट्टे दिवशी असे आनंद घेतोय. आणि स्वप्न्या एक अनालिसिस आहे. स्वप्नी फायनली चुकलेला भाऊ आलाय. तो चूर्णांच्या शोधात भरपूर वर गेला, तिकडं तळपावर गेला. तळपावरून आलाय. भावाला काय भेटलं नाही, पण आपण बाहेर राहून देखील असं काही ह्याचा फळांचा आनंद घेऊ शकतो. तर हे आणि तिथं झाडं असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं. तर आम्ही गोव्यात आहे, त्यामुळे गोव्यामध्ये कसं बऱ्याच ठिकाणी असं झाडं आहेत आणि इकडं हिरवळ भरपूर आहे अशी. पण पुणे म्हणा, मुंबई म्हणा, इकडं सगळं कॉन्क्रीट झाल्यामुळे आता झाडं तोडण्यात आलं आहे. आणि परवा दिवशी एक मी न्यूजमध्ये वाचलेलं की 400 एकर जमीन हैदराबादमध्ये 400 एकर जंगल हे हैदराबादमध्ये तोडण्यात येतं आहे. तर तिथल्या जी प्राणी आहेत ते तर आपली घरापासून वंचित होणार आहेत, पण अशी फळं देखील आपल्याला खायला नाही भेटणार आहे. त्यामुळे आपण असं जंगल टिकवणं गरजेचं आहे.